इकडे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती 29 आणि 30 डिसेंबर रोजी चर्चा होणार आहे, ते ठरणार आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर दिल्लीमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक होणार आहे। जागा वाटपासंदर्भामध्ये 2 फॉर्म्युलांवरती चर्चा होऊ शकते। महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा लढवण्यासाठी एका पक्षातील बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतो असंही कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, महाविकास आघाडीच्या जागा वाटप आणि फॉर्म्युला संदर्भात अधिक काय माहिती आहे? महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप हे 29 किंवा 30 तारखेला दिल्लीमध्ये ठरणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। आणि राहुल गांधी यांची नागपूरमध्ये लोकसभा प्रचाराची पहिली सभा आहे, ती महाराष्ट्रातून होते आणि त्यामुळे काँग्रेसचे नेते या सभेचं आयोजन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यामुळे जशी ही सभा संपेल त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जागा वाटपाबाबत दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। जसं आपण पाहिलं की शिवसेनेचे नेते राऊत यांनी जे सांगितलेलं आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला त्यांनी जो सांगितलेला आहे तो 23-15-10 असा आहे। मात्र प्रत्यक्ष जरी असा असला तरी ह्याच्यावरती चर्चा जरी असली तरी एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांची माहिती अशी आहे की अंतिम जो फॉर्म्युला आहे तो शिवसेना म्हणजे ठाकरे गट हे 20 जागा लढवतील, काँग्रेस 16 जागा लढेल, शरद पवार यांचा गट 10 जागा लढवतील आणि 2 जागा ज्या आहेत त्यातली एक बाळासाहेब आंबेडकर आणि दुसरी जागा राजू शेट्टी यांना दिली जाईल, अशा प्रकारची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। काही जागांचा अदलाबदल केली जाणार आहे। त्यातला खास प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर अमरावतीची जागा ठाकरे गट सोडू शकतो आणि त्या ठिकाणी रायगडची जागा मागू शकतो, अशा प्रकारची देखील खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। त्यातली त्यात खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक बाब लोकसभा निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता आहे आणि ठाकरे गट ही जागा सोडू शकेल। पण त्यासाठी एक बडा नेता ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ठाकरे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार गट किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करायची इच्छा आहे। तसं जर झालं तर ही जागा मात्र ठाकरे गट ही सोडू शकेल। मात्र त्यासाठी त्या नेत्यांनी प्रवेश करणं गरजेचं आहे, अशा प्रकारचं देखील बोललं जात आहे। जालन्याच्या जाग्याबाबत देखील शिवसेना म्हणजे ठाकरे गट हा आपल्याकडे मागू शकतो, मात्र तिथे त्यांना तसा उमेदवार अजून मिळत नाहीये, त्यामुळे तिथलं काय होईल हे सांगता येत नाही। मात्र खात्रीलायक सूत्रांची जी माहिती आहे त्यानुसार शिवसेना 20, काँग्रेस 16, त्याचबरोबर शरद पवारांचा गट 10 आणि 2 इतर म्हणजेच राजू शेट्टी आणि बाळासाहेब आंबेडकर हे जागा लढवतील, अशा प्रकारची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। ही बैठक येत्या 29 किंवा 30 डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये होईल। निश्चितच या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय यावरती आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद कृष्णा संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।